किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी 2030 साली छत्रपती शिवाजी महाराजांची 400वी जयंती जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रतिपादन। जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा। यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पंकज वामन, खारखर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना शिवनेर भूषण पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। जगाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा। शिवभक्तांच्या जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। गावागावात शिवरायांचा जयंती उत्सव। शहरासह ग्रामीण भागातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून केलं अभिवादन। चाकण येथील स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी। राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणी सईबाई आणि मावळे यांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी वेधलं लक्ष। चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन। यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहर शेवकरी, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, अंकुश बोराडे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्राचार्य सचिन आबाळे, प्रिन्सिपल माधुरी गोरे, पर्यवेक्षक प्रेरणा काळे, विभाग प्रमुख दत्तात्रय लिंभोरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती। श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि पुष्पहार अर्पणाने जयंती उत्सवाचा श्री गणेशा। यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर, प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। कृष्णाई ढेंबरे, समृद्धी बुकणे, शिवानी देवगुडे, प्रणिकेत कुंजीर, राहुल जडे, राधिका सोळंके, ऋतुराज वाघ या विद्यार्थ्यांची शिवचरित्रावर भाषणं, सई उत्तेकर, स्वराली अमझरे, रक्षा नेरकर, आज्ञा जाधव यांचं गीत गायन आणि गार्गी पाटील, आकांक्षा घाडगे, राधिका वशिंबे, स्नेहल मुंडे, अंजली भिसे, भक्ती कुरकुटे, श्रेया भगत, मनस्वी कदम या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पोवाड्यानं उपस्थितांची मने जिंकली। खेड MIDC मध्ये पुन्हा ठेकेदारीचा मुद्दा पेटला। जमीन सपाटीकरणाचं काम घेण्याच्या वादावरून व्यावसायिक तरुणाला मारहाण। टोळक्यांच्या मारहाणीत फिर्यादी शेखर पोपट तांबे राहणार वरुडे जखमी। मनोज मकाळे, सिद्धार्थ छोडगे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माश्चरे सर्व राहणार कनेरसर आणि जय चौधरी राहणार पाबळ तालुका शिरूर यांच्यासह अन्य 10 ते 15 व्यक्ती विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कनेरसर येथील K&K कॉन्टॅक्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी समोर 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1च्या सुमारास घडला प्रकार। लँड डेव्हलपमेंटचे काम सुरू असलेल्या ठेकेदारीचा मुद्दा आला गुद्द्यांवर। राजगुरुनगर येथे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। बाजार समितीने शिवभक्तांसाठी उभारला मंडप आणि केली चहा पाण्याची व्यवस्था। यावेळी बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य विजयसिंग शिंदे, संचालक अशोक राक्षे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिगळे, माजी सरपंच मारुती सातकर, बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक बाळासाहेब धंद्रे आदींची उपस्थिती। शिवप्रेमी यशराज पाचारणे यांनी गायलेला पवाडा ठरला लक्षवेधी।